नवापूर MIDCसाठी गायरान जमिनीच्या हस्तांतरणास कोठडा ग्रामस्थांचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा। नवापूर तालुक्यातील कोठडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गायरान जमिनीच्या औद्योगिक क्षेत्रासाठी होणाऱ्या हस्तांतरणास ग्रामस्थांनी कडाडून विरोध दर्शविलाय। या संदर्भात कोठडा ग्रामपंचायतीचे पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी तहसीलदारांना निवेदन दिले असून न्याय न मिळाल्यास येत्या 26 जानेवारी रोजी तहसील कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय। नेमकी तक्रार काय? कोठडा ग्रामपंचायत हद्दीतील गट क्रमांक 23, 46 आणि 47 ही जमीन पूर्वापार गूर चरण गायरान म्हणून राखीव आहे। या जमिनीवर गावातील हजारो पाळीव जनावरांच्या चाऱ्याची आणि पाण्याची सोय आहे। मात्र 2011-12च्या दरम्यान ग्रामपंचायतीची कोणतीही लेखी परवानगी किंवा ना हरकत प्रमाणपत्र न घेता महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियमाअंतर्गत या जमिनीवरील ग्रामपंचायतीचे नाव कमी करून ती MIDCकडे हस्तांतरित करण्यात आली। प्रमुख मागण्या आणि हरकती। उपजीविकेचा प्रश्न। कोठडा परिसरात 100% आदिवासी समाज राहतो। त्यांची उपजीविका पशुपालनावर अवलंबून असून ही जमीन गेल्यास जनावरांना चारा व पाणी मिळणे कठीण होईल। सार्वजनिक सुविधा। या जमिनीवर ग्रामस्थांची स्मशानभूमी, पाझर तलाव आणि शासनाची नळ पाणी पुरवठा योजना कार्यान्वित आहे। कायदेशीर पेच। कोठडा हे पेसा क्षेत्रातील गाव असल्याने ग्रामसभेच्या संमतीशिवाय जमिनीचे हस्तांतरण करणे हा अन्यायकारक निर्णय असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे। प्रतिनिधींची उपस्थिती। हे निवेदन देताना माजी सरपंच सौ सुरेखा दिलीप कोकणी, उपसरपंच श्री वीरसिंग भोंगड्या कोकणी, श्री सुरेश मोक्या गावित यांच्यासह राहुल अमरसिंग गावित, वेकर काथुड्या कोकणी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते। आंदोलनाचा पवित्रा। प्रशासनाने MIDCच्या नावावर झालेली रेकॉर्ड ऑफ राईट मधील नोंद त्वरित रद्द करून पुन्हा ग्रामपंचायत गूर चरण म्हणून नोंद कायम करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। मागणी पूर्ण न झाल्यास प्रजासत्ताक दिनी तहसील कचेरीसमोर मोठे आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला। गावला आम्ही होता नाही ती आज गाव लोकशी सरपंचशी निवडणी करीसनी आज गावला अख्खी सुविधा करही आणि ती गाव जरा लुटायला निघणार पण आम्ही लुटू देणार नाही। आम्ही पोरसोरनी आगाडे ती जमीन राहायला जुईज संख्या वाढती जाईल पण पुरती वाढवणी ही आमने बाप दादाची जमीन देणार नाही। ही आमनी विनंती ह जर आम्ही आणि जर हे कोठडा गाव जर आखू कंपन्या काढणार या कंपन्या चालू होत या बी बंद करी दे। ग्रामपंचायत कोठडाना बठा लोकसंख्या हे जर ठेवून हा जे आमने विरुद्ध आमना ग्रामपंचायतना जागा होतो जबरदस्ती करीसनी आम्हाला मालूम नसताना लिहिली नाहीत तर तो जमीन काय आम्ही देणार नाही। जे 2000 पहिल्यापासूनच काय करायला हा ती मालूम नसताना त्या लिहिली नाहीत आम्ही काय देणार नाही। आमना गावनी अंदर खूप येते ह ढोरा पाण्याची व्यवस्था करायला बठा हा तर ती काय आम्ही देणार नाही होय। जे आम्हाला बठा से मर्जी परमाने ती जागा आली नाहीत आणि आम्हाला माहिती नसताना ही करणार तर आम्ही ती काय देणार नाही होय। जर त्या जबरदस्ती करतील तर आम्ही ती कंपनीला चालू दिला नाही होय। आणि जर इसा करतील तर आम्ही कंपनी हाला तोडफोड करू हे जामने तुम्हाला नम्र विनंती है। गाय चराई है तो पांजरी तालाव है आजू मसान भूमि है तब बोर को ओलो है MIDC वाइन जबरदस्ती हडप होत है त्यासाठी आम्हाला MIDC हा देणार नाही। जर उद्योगवादी करी तर आम्हाला त्याला मता हादणार नाही हे उल्हास बोलून महाबेन शब्द समाप्त। तहसीलदार नवापूर यांना कोठडा गावातील नागरिक आणि सत्यशोधक शेतकरी सभेच्या वतीने निवेदन देण्यात आले। कोठडा गावामध्ये आणि परिसरामध्ये जे MIDC आलेली आहे त्या MIDCची दादागिरी इतकी वाढली आहे की ग्रामपंचायतीला न विचारता ग्रामपंचायतचं जे गुरचरण जमीन आहे किंवा शेतकऱ्यांच्या जमीन आहे त्या जबरदस्तीने हिसकवण्याचं काम हे नवापूर MIDC करत आहे। आणि कोठडा गावातील जे गुरचरण आहे त्या गुरचरणामध्ये आमच्या आदिवासींच्या पिढ्याने पिढ्या तिथे स्मशानभूमी आहे, आमचे पूर्वज तिथे दाटलेले आहेत आणि ती जमीन आज MIDC जबरदस्तीने अधिग्रहण करून या भांडवलदारा कंपन्यांना विकत आहे। त्याला आमच्या ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे। आज जर ती MIDCने ती जमीन अधिग्रहण करून कंपन्यांना दिले तर आम्ही आमच्या स्मशानभूमी कुठे काढू? आमचे पूर्वज जे तिथे दाटले गेलेले किंवा आमचे एखादं मयत झालं तर आम्ही कुठे घेऊन जाऊ? म्हणजे याचा अर्थ इथलं भांडवलशाही इथलं भांडवलदार हे मोदी सरकारच्या इशारावर आदिवासींच्या जमिनी हिसकवणे सुरू आहे। आज पूर्ण देशभरात आदिवासींना जमिनीतून बेदखल करण्याचे काम सुरू झालेलं आहे। परंतु हे बेकायदेशीर काम
हे पेसा कायद्याचं उल्लंघन आहे आणि आदिवासींना सुप्रीम कोर्टाने आणि राज्यघटनेने दिलेले 5वी आणि 6वी अनुसूचीचे उल्लंघन आहे. फक्त कागदपत्री पेसा कायदा हा सांगितला जातो, त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी होत नाही. ग्रामपंचायतीला न विचारता हे MIDC जमिनी अधिग्रहण करताय. आमच्या ग्रामस्थांची हीच मागणी आहे की पेसा कायद्या अंतर्गत आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंध कायदा अंतर्गत या MIDCच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करायला पाहिजे आणि आदिवासींना न्याय द्यायला पाहिजे. जर या 5 ते 10 दिवसामध्ये MIDCने आमच्या आदिवासींच्या ग्रामपंचायतीच्या नावावर ही सदर जमीन नावावर केले नाही तर 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनी जी लोकशाही या देशामध्ये अस्तित्वात आली, त्या लोकशाहीमध्ये आधी हुकुमशाही सुरू झालेली, ही हुकुमशाही हटवण्यासाठी आम्ही 26 तारखेला तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. जर याच्यात कायदा सुव्यवस्था निर्माण झाली त्याला सर्वस्व जबाबदारी ही MIDC राहील, हे आज आम्ही आपल्याला सांगतो आहे. भीमज्योत न्यूज संचालक सुनील भीमराव वाघ, नवापूर.